पुन्हा एकदा स्वागत आहे लाडकी बहीण तुमचं आपल्या TV6 मराठी युट्यूब चॅनलवरती. आज आपण दोन आनंदाच्या बातमी या ठिकाणी बघणार आहोत. गुड न्यूज असणार आहे लाडकी बहिणींसाठी. पहिली म्हणजे जे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की 1500 वरून 2100 रुपये देऊ, असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं वक्तव्य केलेलं आहे. आणि त्यानंतर दुसरी खुशखबर, आनंदाची बातमी म्हणजे ज्या लाडक्या बहिणीचे 4 महिन्याचे हप्ते ते थकलेले आहे, म्हणजे नोव्हेंबर पासून एप्रिलपर्यंत ज्या लाडकी बहिणीचे हप्ते थकलेले आहे, त्यांना हे हप्ते कसे भेटणार ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इकडे बघणार आहोत. आणि त्यांचे हप्ते का रखडलेले आहे त्याचं कारण सुद्धा एक्झॅक्ट या ठिकाणी आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे या दोन बातम्या खूप महत्त्वाच्या आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बघा, लाडकी बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय वक्तव्य केलं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. ते खूप सारे त्यांनी इथे वक्तव्य केलेलं आहे लाडकी बहीण योजनेबद्दल. त्यांनी घर खर्च, लाडकी बहिणीने म्हणजे 1500 रुपयापासून काय केलं, काही नाही, त्यांनी सगळंच या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु आपण ते सर्व न बघता त्यांनी नेमकं महत्वाचा मुद्दा काय म्हटलेला आहे ते बघू. बघा, आम्ही फक्त 1500 रुपये देत आहोत, इथेच थांबणार नाही, आम्ही 2100 रुपये पण देऊ. पण प्रयत्न असा आहे की राज्यात जास्तीत जास्त लखपती दिदी करायच्या आहेत. आम्ही जवळपास 50 लाखांचा टप्पा गाठतोय. आमच्या राज्यातल्या 50 लाख बहिणी लखपती दिदी झाल्या आहेत किंवा होतील. हा टप्पा आम्हाला 1 कोटी बहिणींपर्यंत न्यायचा आहे. बघा, त्यांचं म्हणणं काय, आम्ही 50 लाख बहिणी ज्या आहे ना, या लखपती दिदी झालेल्या आहेत आणि आम्ही तो टप्पा जो आहे ना हा पार केलेला आहे. परंतु आम्हाला ज्या लाडकी बहिणींना, या 1 कोटी लाडकी बहिणींना आम्हाला लखपती दिदी करायचं आहे, हा आम्हाला टप्पा गाठायचा आहे, तो आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे की NDTV मराठीच्या रणरागिणींचा उत्सव या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. तिथे बोलताना त्यांनी असं वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे. आता वळूया मुख्य मुद्द्याकडे, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर पासून इथे हप्ते थांबलेले आहे, अशा लाडक्या बहिणींसाठी इथे महत्वाची अपडेट या ठिकाणी लिहिली आहे. बघा, लाडक्या बहिणीचे 4 महिन्याचे हप्ते थकले, पैसे रखडण्याचे नेमके कारण काय, ते आधी कारण बघू आणि नंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे ते आपण इथे बघू. बघा, आता 2 टप्पे पैसे इथे, 2 टप्प्यांमध्ये लाडकी बहिणींना इथे हप्ते जे रखडलेले आहे ना ते इथे भेटणार आहे. पैसे रखडल्यानंतर आता प्रशासनाने यावर मार्ग काढला असून थकीत 4 महिन्यांचे हप्ते महिलांना एकदम न मिळता 2 टप्प्यात दिले जाणार आहे. सर्वांना आधी रखडलेले फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यास इथे सुरुवात करण्यात आलेली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता पूर्णपणे वितरित केल्यानंतरच पुढील टप्प्यात म्हणजे एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे. बघा, इथे काय सांगितले, सुरुवातीला फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे पैसे भेटणार आहे आणि त्यानंतर इथे मे महिन्याचा हप्ता एप्रिल आणि मे हे 2 सोबत आपल्याला भेटणार आहे. म्हणजे एकूण असे 6000 रुपये भेटणार असं आपण गृहीत धरू. आता महिलांच्या खात्यात प्रत्यक्षात पैसे कधी जमा होणार याकडे संपूर्ण राज्याची जी आहे ना ते इथे लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला यावर काय वाटतं, लवकरात लवकर पैसे भेटाव का, जेणेकरून लाडकी बहिणींना इथे आधार होईल? कारण की स्वतः मुख्यमंत्री बोलताना म्हटलेले आहे की या योजनेमुळे खूप साऱ्या लाडकी बहिणींना खूप मोठा आधार भेटलेला आहे. त्यांना लाडकी बहिणींनी सांगितलेलं आहे की सर, आम्हाला पहिले या मान भेटत नव्हता, परंतु जेव्हापासून आम्हाला पैसे भेटावे लागले तेव्हापासून आम्हाला मान भेटलेला आहे. आम्हाला इथे खूप सारं जे हे आहे ना इथे भेटलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला यावर काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया का पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये.